नमस्कार, मी गायत्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत वडापाव आणि त्यासोबत लाल चटणी. वडापाव बनवण्यासाठी मी इथे 2 किलो बटाटे घेतलेले आहेत. हे 10 मध्यम आकाराचे बटाटे आहेत. 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, 2 मोठे आल्याचे तुकडे, हिरवी मिरची 50 ग्रॅम, थोडी कोथिंबीर आणि 2 चमचे जिरे, धन्याची पावडर 1 चमचा आणि हळद लागणार आहे आपल्याला. हे फोडणी करताना हळद लागणार आहे आणि हिंग आणि इनो आपल्याला हे पीठ भिजवताना लागणार आहे. आणि लाल मिरची पावडर, आपण लाल चटणी बनवणार आहोत त्यासाठी ही लाल मिरची पावडर लागणार आहे. त्यात बेसन पीठ मी इथं 300 ग्रॅम घेतलं आहे. आता आपण बटाटे स्मॅश करून घेऊ. वडापावच्या भाजीसाठी इथं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी अद्रक, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि जिरे हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. बटाटे स्मॅश करून झाले. आता फोडणी करून घेऊ. कढईत तेल गरम करायला ठेवलं, त्यामध्ये मोहरी, तयार केलेलं वाटण, वडापाव करायला एकदम सोपा आहे आणि पटकन होतो, कमी साहित्यात होतो. आता आपण यामध्ये कढीपत्ता घालून घेतला. आता यातच हळद, धने पावडर घालून मिक्स करून घेऊ. चवीपुरतं मीठ. आता हे कढईतलं गरम गरम मिश्रण बटाट्यात घालून घेऊ. बेसन पीठ घेतलं होतं, त्यासाठी मी इथं अर्धा चमचा इनो घेतला, हिंग, चवीपुरतं मीठ, 3 चमचे तेल. हे तेल थंडच आहे. आता हे चमच्याने छान मिक्स करून घेऊ. पाणी घालून आता हे पीठ तयार करून घेऊ. आता या बटाट्याच्या मिश्रणामध्ये भरपूर कोथिंबीर घालून गोल करून घेतला आणि थोडंसं हाताने दाबून चपटं केलं. आता याला पिठामध्ये बुडवून तळून घेऊ. त्या अगोदर मिरची तळून घेऊ आपण. गरम गरम मिरचीवर लगेच मीठ घालून घ्यायचं, म्हणजे मिरचीमध्ये मीठ मुरतं. आता वडे तळायला घेऊ. आता एकदम गरम तेलामध्ये वडे घालून घेऊन बारीक गॅसवर तळून घ्यायचे. वडे तळत असताना आपल्याकडून काही बेसन पीठ बाजूला थोडंसं पडतं, तर मग त्यावेळेस ती बुंदी तयार होते आपोआपच. तर या बुंदीपासून आपल्याला लाल चटणी बनवायची आहे, किंवा वेगळी बुंदी तयार करून ही लाल चटणी बनवली जाते. मी पण इथे आता वेगळी बुंदी तयार करून चटणीसाठी वापरणार आहे. आता आपण चटणीसाठी वेगळी बुंदी पाडून घेऊ. तर वड्यासाठी जे पीठ आपण मुरत घातलेलं होतं, तेच पीठ आता बुंदी तळण्यासाठी वापरायचं आहे. बुंदी आपण एकदम कडक तळून घेतली, त्यामुळे चटणीला टेस्ट छान येते. आणि जास्त दिवस जर चटणी आपल्याला टिकून ठेवायची असेल तर बुंदी एकदम कडक तळून घ्या. आता बाकीचे राहिलेले वडे पण तळून घेऊ. आता आपण खलबत्त्यात बुंदीची चटणी कुटून घेऊ. बुंदी घेतली, त्यात लाल मिरची पावडर, लसूण आणि चवीपुरतं मीठ घालून ही बुंदी आपल्याला कुटून घ्यायची आहे.
बुंदीची चटणी मी शेवटी करायला घेतली, कारण आपल्या वडे तळताना जेवढी बुंदी पडेल तेवढी आपली चटणी जास्त होईल. पण एका वाटीमध्ये काढून घेतली. ही चटणी एकदम अशी रवाळ दाणेदार झालेली आहे. आपण मिक्सरला जर बारीक केली असती तर जास्त पावडर झाली असती, पण अशीच चटणी छान होते. ही लाल चटणी आपण भाकरी चपातीसोबत खाऊ शकतो आणि खूप दिवस ही चटणी टिकून राहते. तुम्हाला जर या वडापावची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि गायत्री किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.